सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण फाटा येथे मंगळवारी 30 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला। या अपघातात एका वयोवृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सातारा पंढरपूर मार्गावरील कटगुण फाटा येथे भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने निष्काळजीपणे 2 दुचाकींना जोरदार धडक दिली। प्रथम बजाज मोटरसायकल क्रमांक MH11 CP 8727 ला मागून धडक देण्यात आली। त्यानंतर त्याच वाहनाने दुसऱ्या दुचाकी क्रमांक MH11 AD 4668 ला समोरून धडक दिली। या भीषण अपघातात कटगुण येथील बजरंग जावळे वय 63 वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला। ते सागर जावळे यांचे वडील होते। तसेच दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची तीव्रता इतकी होती की दोन्ही दुचाकीसह संबंधित चारचाकी वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अपघातानंतर चारचाकी चालक घटनास्थळावरून फरार झाला। पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपीने अपघातग्रस्त वाहन काही किलोमीटर अंतरावर दरुज येथील ऊसाच्या शेतात लपवून ठेवले। एवढेच नव्हे तर वाहनावरील पुढील आणि मागील नंबर प्लेटही काढून टाकून तो तेथून पसार झाला। या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। पोलीस अधीक्षक SL वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा। आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।